चकरकची चाचो चकलोरम गंडो वंडो लकरकटम अक्को टक्को इडी गिडी गिडिगो इडी पाय चिकी चकचो गिली गिली मल सुलु सुलु मल मकनक हुकु बुकुरे टुकु बुकुरे चकलक बिक्को चिक्को सिली सिली सिलिगो बगडुम चिकी चकचो. स्वतःची कुठेतरी एक प्रकारची वेगळं नाव घडवायचं असेल तर ती संस्कार बदलते. कारण संस्कार बदलण्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या आई बाबा तुम्हाला एवढं सांगतील त्याची स्थिती देव आजही आपल्याला दिसते. आजही आई वेगवेगळ्या बाबाकडे डोक्यावर ठेवतात. देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई. हे देखो देखो क्या वो पेड़. बुद्धाची आम्ही पूजा करतो कशाने? सुगंधित फुलाने. आणि आम्हाला हेही माहिती आहे तथागत की जशी फुले कोमेजून जातात, बरोबर आहे ना, जोपर्यंत ते झाडाला राहतात तोपर्यंत एकदम सुंदर दिसतात. पण काही दिवसानंतर त्याचा एक काळ असतो, तोडले तर ते कोमेजून जातात. नाही जरी तोडले तरी पण त्यांचा काळ आला की आपोआप ते कोमेजून जातात झाडाच्या झाडांवर. मग आम्ही बुद्धाजवळ काय म्हणतो की हे बुद्धा, हे जे सुगंधित फुलं आहे या फुलांनी आम्ही तुमच्या पदकमलाची पूजा करतो, म्हणजे तुमच्या पायांची, तुमच्या चरणांची आम्ही पूजा करतो. आणि आम्हाला हेही सत्य चांगलंच माहिती आहे की ज्या प्रकारे हे फुले कोमेजतात त्या दिवशी आम्ही सुद्धा एक दिवस कोमेजून जाणार आहे. आम्ही कोमेजून जाणार आहे म्हणजे काय होणार आहे? आम्ही पण एक दिवस मरून जाणार आहोत. कारण बुद्ध काय म्हणतात? सगळं नश्वर आहे. नश्वर आहे म्हणजे सगळं नष्ट होणार आहे, संपणार आहे. आज न उद्या हे संपून जाणार आहे, संपुष्टात येणार आहे. म्हणजे इथंच आपल्याला काय झालं? आपलं गर्व कमी झाला, आपला अहंकार पूर्णपणे कमी झाला. कारण ज्या माणसाला माहिती आहे की आज आम्ही जन्माला आलो आणि उद्या आम्ही मरणार आहोत, तो माणूस कधीच गर्वानं जगत नाही. बरोबर आहे ना? तो गर्व साईडला ठेवतो आणि माणसं जगतो. मग बुद्ध धम्म आम्हाला माणसं जपायला शिकवते. कारण बुद्ध धम्म आम्हाला एक सत्य वारंवार सांगत असते की आज जरी तुम्ही जन्माला आले तर उद्या तुम्हाला मरणं आहे. म्हणून माणसासोबत चांगलं राहायचं, प्रेमानं राहायचं, मैत्रीने राहायचं, माणुसकीने राहायचं. मग बुद्धाची पदकमलाची पूजा करून आम्ही काय म्हणतो की हे बुद्ध आम्हाला चांगलंच माहिती आहे की ज्या पुष्पाने आम्ही तुमची पूजा करत आहोत त्याच पुष्पासारखं एक दिवस आम्ही सुद्धा काय होणार आहोत? नष्ट होणार आहोत. तर हे झालं बुद्ध पूजेचं मराठीचं रूपांतर. समजलं? जे मग